आमच्याकडून करायचे आम्हाला सोसायटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू, मधुर सोसायटीच्या माध्यमातून आम्ही मदत करू, बचत गटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू आणि बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत करू. विकासाचा प्रोग्राम घेऊन आम्ही आलेलो आहोत. आपल्याला विनंती करायची आहे की आता इथून निलंग्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये विकास पॅटर्न बदलला पाहिजे. कुणाच्या तोंडाची हौस भरवण्यासाठी ही निवडणुका नाहीत, विकासावरच आम्हाला निवडणुका जिंकायच्यात आणि त्याच पद्धतीने आम्ही जिंकलेले आहोत. कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. आपण आपल्याला आज बघतोय लातूर अहमदपूरमध्ये आणि औशामध्ये आताच आले या राज्याचं नेतृत्व करतात, बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन नेतृत्व करतात. आज कोणत्या पक्षाने मुस्लिम बांधवाला उमेदवार दिल्यात? आमच्या इद्रिस भाईला दिलं परिषदेमध्ये. आज कोल्हापूरचे आमचे मुस्लिम साहेब त्या ठिकाणी काम करतात. मुंबईमध्ये मुस्लिम भगिनी आमची सना मलिक आज आमदार म्हणून काम करतात. बाकीच्या लोकांनी किती दिलं बघा तुम्ही. आम्ही सांगायला आला आमच्यावर उपकार तुमचे आहेत, मुस्लिम समाजाचे उपकार आहेत, दलित समाजाचे उपकार आहेत. 18 पगड जातीनं आम्हाला मोठं केलं या ठिकाणी. आताच अफसर बाबांनी सांगितलं माझ्याही मतदारसंघामध्ये करीम साहेब घुळे यांना देखील पंचायत समितीचा सभापती राष्ट्रवादीनं केलं मित्रांनो. आणि आज नगराध्यक्ष म्हणून ते आहेत. आता आम्हाला इथंच थांबायचं नाही, तर आम्हाला निलंग्यामध्ये देखील राष्ट्रवादीचा आणि अल्पसंख्याक समाजाचा या ठिकाणी नगराध्यक्ष करायचा आहे. अफसर बाबांनी सांगितलं खरंय, ग्रामीण भागामध्ये आम्हाला फार संधी भेटत नाही, पण शहरामध्ये संधी भेटते. त्यावेळेस समाजानं देखील जागरूकतेने आपल्याला संधी दिली आहे. पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकल्या, पक्षाला तुमच्यावर भरोसा आहे. म्हणून दलित, मुस्लिम आणि मराठा, लिंगायत सर्व समाजाने विचार करून या लोकांना देखील असं आणि म्हणून आम्हाला हा समाज आठवले साहेब आमच्या सोबत आहेत. ही भूमिका घेऊन आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. चिन्ह खूप सोपं आहे. आपण रोज काम करत असताना कशाकडे बघतो? घड्याळाकडे बघतोय. आणि म्हणून आपल्या आवडीचं काम आहे. चिन्ह सोपं आहे, ठळक आहे. आणि एक सुशिक्षित माणूस त्यांनी एक प्लॅन केला निलंग्याचा. या निलंग्याला डेव्हलप करायच्या, तरुणाला नोकरी लावायच्या. तेच नाही, आम्ही सगळेजण आहोत. त्यांनी जर काही गोष्टी सांगितल्या तर आम्ही सगळे व्यासपीठावरचे लोक आहोत. आमच्याकडे बँक आहेत, आमच्याकडे कारखाने आहेत, सरकारमध्ये आम्ही आहोत आणि अजितदादा सारखा नेता आमच्या सोबत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आम्ही म्हणतोय म्हणून नाही, तर आम्हाला इथं परिवर्तनाची मित्रांनो या लेकराच्या पाठीमाग आई वडील म्हणून तुम्ही उभा राहा. बाबासाहेब पाटील त्याचा भाऊ म्हणून उभा आहे. टाळ्या वाजून आम्हाला जमणार नाही. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी या देशमुखाचा सत्कार करायची संधी आणि निलंग्यामध्ये अजितदादा पवार साहेबांना आम्ही आलो. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न दादाच्या नेतृत्वाखाली सोडून जाण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करू. आज ॲडव्होकेट नमस्कार, मी ॲडव्होकेट अखिल दिलीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. उद्या 20 डिसेंबर रोजी मला 1 नंबर ह्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून व माझ्यासोबत 7 नगरसेवक उमेदवार यांनाही घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून मताच्या स्वरूपात आम्हाला आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.